नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये मी सध्या खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलत आहे। सध्या आपण ज्या परीक्षेची खूप आतुरतेने वाट पाहत होतो, जीसीसी टायपिंग परीक्षा किंवा टायपिंगचे परीक्षा ज्या आहेत त्या तशा एप्रिल महिन्यात होणं अपेक्षित होतं। कारण त्यांचं जे सत्र आहे ते ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालं आणि एप्रिल 2024 मध्ये संपतंय। तर एप्रिलमध्ये होणं अपेक्षित होतं त्या परीक्षा, मात्र त्या परीक्षा लांबत गेल्या आणि मात्र आता शेवटी त्या परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत। तर त्या परीक्षेच्या काय तारखा आहेत याच्या संदर्भाने त्यांनी काय टाइम टेबल पाठवलेलं आहे, जे गव्हर्नमेंटने पाठवलेलं आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं पाठवलेलं आहे। तर पहा, जीसीसी टायपिंग एक्झामिनेशन जून 2024 चे आहेत। तर सरासरी 7 जून 2024 आणि 8 जून 2024 म्हणजे जून महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात ज्या काही 7 आणि 8 तारीख आहे, या परीक्षेला या दिवशी परीक्षा होऊ शकते। कदाचित हेही टाइम टेबल फायनल नसेल, कारण अजून हॉल तिकीट जनरेट झालेले नाहीत, पण मे बी 1-2 दिवसात हॉल तिकीट येऊ शकतील आणि त्या दिवशी आपल्याला फायनल डेट समजेल। मात्र आता ही 7 आणि 8 तारीख हीच फायनल समजू शकतो आपण। सरासरी परीक्षा 10 वाजताची एक बॅच दिलेली आहे आणि 12:30 ची एक बॅच आहे आणि तिसरी बॅच ही 3 वाजताची आहे। 3 बॅचेस मध्ये परीक्षा होती। कोणकोणत्या? पहिली 10:30 ला आहे, नंतरची 12:30 ला आणि नंतर 3 वाजताची आहे। याच्यामध्ये मग त्यांनी खूप काही सांगितलेलं आहे की इंग्लिश 30, इंग्लिश 40 किंवा इंग्लिश 50, स्पेशल स्किल्स वगैरे त्या सेपरेट तारखा दिलेल्या आहेत। तर मग पहा मित्रांनो, सध्या आपल्याकडे खूप वेळ कमी आहे। आता प्रॅक्टिससाठी सरावासाठी जर वेळ नसेल मात्र तुम्ही रिव्ह्यू करू शकता। आपल्याकडे जवळपास 10 दिवस आहेत असं पकडून चाला आणि सरावाला सुरुवात करा। काही अडचण असेल तर मला नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा, त्याच्यावरती पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन। तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।